महाराष्ट्र शासनाने परमिट रूम बियर बार फी मध्ये वाढ व 10% व्हॅट परमिट रूमला लावल्याच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील सर्व परमिट रूम परवानाधारकांनी 20 मार्च रोजी आपले मद्य विक्री दुकाने बंद ठेवून शासनाच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला। शासनाकडून परमिट रूम मधील मद्य विक्रीवर 10% व्हॅट टॅक्स मध्ये वाढ केलेली आहे, तो रद्द करून फर्स्ट पॉइंट टॅक्स लागू करण्यात यावा। यावर शासनाकडून परमिट रूम अनुज्ञप्ती 2025-2026 नूतनीकरण फी मध्ये भरमसाठ वाढ केली आहे, ती कमी करण्यात यावी। या मागण्यांसंदर्भात व शासन निर्णयाच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील सर्व परमिट रूम परवानाधारकांनी मद्याची दुकाने बंद ठेवून बुलढाणा जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन दिले। परवानाधारक अगोदरच अवैध मद्य विक्रीमुळे अडचणीत आले आहेत, त्यातच शासनाने वाढीव कर लावल्याने परवानाधारकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे आता हा व्यवसाय कसा करावा हा प्रश्न परमिट रूम चालकांसमोर निर्माण झाला आहे। त्यामुळे परमिट रूम परवानाधारकांच्या समस्यांचा व होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा विचार करून वाढीव कर निर्णय रद्द करावा अशी मागणी निवेदनात या माध्यमातून करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता संजय दांडगे, बुलढाणा। नमस्कार, मी प्रेम कुमार जयस्वाल जामोदवरून। माझं एक छोटंसं बियर बार आहे जामोदला। आम्ही एक व्यावसायिक आहोत। आज आम्ही सर्व राज्यव्यापी बंद ठेवलेला आहे। याच्यात आमच्या संग्रामपूर तालुका तसेच जळगाव तालुका यांनी पूर्णपणे सहकार्य दिलेलं आहे। विषय असा आहे की सरकारने जे 10% सेल टॅक्स वाढवलेला आहे, कोणी 10% सेल टॅक्स म्हणतो, कोणी व्हॅट म्हणतो, तर कोणी टर्न ऑन टॅक्स म्हणतो। तर हा जो टॅक्स आहे त्याच्यामुळे सर्व FL3 धारकांचे एक प्रकारे शोषण झालेलं आहे। सरकारचं जोही नीतिमत्ता असणार म्हणजे रेव्हेन्यू वाढवण्याचीच असणार, पण त्याचा इनडायरेक्ट आम्हाला दुर्भाव झालेला आहे। त्याच्यामुळे आता काही बार बंद पडण्यात आलेले आहे आणि म्हणजे 50% पेक्षा सगळ्या बारचा सेल डाऊन झालेला आहे। लोक ज्यांना महाग पडते, ग्राहकांना महाग पडते, ते मग वाईन शॉपवरून घेतात आणि इतरत्र कुठं जाऊन बसतात। त्याचा फटका आम्हाला बसतो। प्रत्येक बारवर 10 ते 20 कामगार असतात, त्यांचा पगार पाणी देणे शक्य झालेलं नाही आहे। आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आमचा असा आहे की 15% गव्हर्नमेंटने लायसन्स फी वाढवलेली आहे। ती लायसन्स फी आम्हाला देणे भरपूर त्रासदायक आहे। आमच्या काही अनुज्ञप्ती धारकांच्या इन्कम पलीकडे आहे, कारण का ही आज 15% वाढत आहे, पुढे 15% वाढत आहे, नंतर 15% वाढणार आहे। तर गव्हर्नमेंटला हीच विनंती आहे की ती लायसन्स फी जी वाढलेली आहे आमची ती कमी करण्यात यावी आणि 10%चा सेल टॅक्स जो आहे तो सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ते फर्स्ट पॉईंटला आणावं। फर्स्ट पॉईंट म्हणजे जे आहे की बा वाईन शॉप पण पण लागणार आणि FL3 धारकांना पण लागणार। त्याच्यामुळे काय होणार की गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू वाढेल, जे सरकारला आणि राज्याला रेव्हेन्यूची जी गरज आहे त्यात वाढ तर होणारच, पण बाकीच्या आमच्या FL3 धारकांवर अन्याय होणार नाही, ही आग्रहाची सरकारला विनंती।